मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर। आज आपण विशेष व्हिडिओ सादर करतो परतीच्या पावसासंदर्भातला अंदाज। आपल्याला माहिती आहे की मान्सूनचे जवळपास 2.5 महिने संपलेले आहेत। आज 15 ऑगस्ट आहे। अवघा 1.5 महिना बाकी आहे आणि 1.5 महिन्यामध्ये शेवटचा कालावधी हा परतीच्या पावसाचा असतो, जो कोकणा व्यतिरिक्त भागामध्ये आणखी चांगला बरसतो आणि मग राज्याचा निरोप घेतो। तर साधारणपणे त्याच्या तारखा निर्धारित काय असू शकतात आणि कशा स्वरूपाचा हा पाऊस असेल, याला कुठले पॅरामीटर कारणीभूत आहेत, या बाबींवर आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत। महत्त्वाची बाब म्हणजे मे मध्ये अधिक पाऊस झाला। मे महिन्याच्या अतिशय लवकर मान्सून दाखल झाला आणि त्यामुळे मे महिन्याचा जवळपास 15 दिवसाचा कालावधी आपण जरी म्हटलं तरी हा पावसाचा राहिला आणि नुसता पावसाचा नाही तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिरिक्त पाऊस झाला। मात्र त्याचा विपरीत परिणाम जून जुलैवर झाला असं म्हणावं लागेल, कारण आपण बघितलं की त्या कालावधीमध्ये फार समाधानकारक पाऊस झाला असं म्हणता येणार नाही। परंतु पाणी साठे जे आहेत ते सरासरी 80, 85, 90% भरलेले आहे। आपण गेल्या काही वर्षाच्या तुलनेत जर बघितलं तर जायकवाडी असेल, आमचं उजनी असेल किंवा कोयना असेल, इतर जे महत्त्वाचे मेन मुख्य पाणी प्रकल्प आहेत जे परतीच्या पावसावर भरतात। परंतु या वर्षी असं झालेलं आहे की ते पाणी प्रकल्प आता जवळपास मेच्या पावसाने दिलेल्या सपोर्टमुळे म्हणजे आता हे पाणी प्रकल्प 100% भरलेच्या स्थितीमध्ये आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की मग या वर्षी पाणी प्रकल्प फार लवकर भरले म्हणजे पावसाळा चांगला झाला असं आपल्याला म्हणावं लागतं। परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये आणि इतर काही भागात अहिल्यानगरच्या झालेल्या तुफान पावसामुळे ही तलाव भरलेले आहे किंवा पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे उजनी धरणाला पाण्याचा सोर्स मिळालेला आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की एकूणच मुंबईला पाणी पुरवठा करणारे असतील किंवा पुण्याला पाणी पुरवठा करणारे असतील, संपूर्ण कोकणातून सह्याद्रीच्या पर्वतरांगाहून जे काही तलाव भरण्यासाठीचं पाणी तयार होतं, या सगळ्या ठिकाणी पाऊस तसा समाधानकारक झालेला आहे। आपण असं म्हणूया की यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आतापर्यंत तरी झालेला नाहीये। सरासरी एवढ्या पावसापर्यंतच आपण पोहोचलो आहोत। त्यामुळे अतिरिक्त पाऊस अजून झाला नाहीये। मग तो कधी होणार आहे? तर 15 तारखेपासून म्हणजे आजपासून पुढे जे काही 15 दिवस आहेत आपले याचे ऑगस्टचे, या महिन्यांमध्ये आपल्याला म्हणजे उरलेल्या कालावधीत अवश्य चांगला पाऊस महाराष्ट्रात पडेल असा एक प्राथमिक अंदाज आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला असं दिसतंय की सप्टेंबरमध्येही ऑगस्टच्या उत्तरार्धात सारखाच समाधानकारक पाऊस राहील आणि त्यामुळे मग सरासरीच्या थोडा वरती म्हणजे आपण असं म्हणू की 100%ला आपण सरासरी म्हणतो किंवा 103%ला, तर मग 103 ते 105-6% सरासरी पावसाची जाईल। परंतु ती काही विभागात थोडी जास्त असेल, काही विभागात कमी असेल। या वर्षीचं एक वैशिष्ट्य आपण असं बघितलं की पावसाचं वितरण जे झालं ते असमान झालं। म्हणजे नाशिक जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला, पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला, नंतर काही जिल्ह्यांमध्ये पाऊसच कमी झाला। म्हणजे आता जर तुम्ही आता रिसेंटली बघितलं तर नांदेड, हिंगोली किंवा धाराशिव असेल किंवा बीडमध्ये सुरुवातीला पाऊस नव्हता, पण नंतर या ठिकाणी काही तालुक्यांमध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे। तर ही बदलती परिस्थिती आहे। आता नाशिकचे काही जिल्हे सुरुवातीला नाशिकच्या काही तालुक्यांमध्ये सुरुवातीला खूप चांगला पाऊस होता, परंतु आता मात्र पावसाची ओढ याही तालुक्यांना लागलेली आहे। तर मग हे संपूर्ण जे सरासरी जी घट आहे पावसाची, ही घट भरून निघणार आहे ती पुढच्या राहिलेल्या 1.5 महिन्यामध्ये आणि 30 सप्टेंबर नंतर मात्र आपण मान्सूनचा पुढचा म्हणजे मान्सून पूर्व आणि मान्सूनचा परतीचा असा पाऊस जो म्हणतो आपण, तर पूर्व हा आपण साधारणपणे 7-8 जूनपर्यंतचा जो पाऊस होतो त्याला पूर्व समजतो आणि मग साधारणपणे 13 सप्टेंबर नंतर किंवा 23 सप्टेंबर नंतर, आता आपण 10 दिवस थोडं पुढे एक्सटेंड करतो त्याला, तर 23 सप्टेंबरपासून पुढे जवळपास 10 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत राहतो। आणि मग असं मी असं म्हणणार आहे की यावर्षीच्या ज्या तारखा आहेत तर यावर्षी लानिना नाही आहे। लानिना असेल तर मग ऑक्टोबरमध्ये जास्त पाऊस पडतो,
परंतु यावर्षी लानिना नसल्यामुळे किंवा एल निनोही नाही आणि लानिनाही नाही आहे, त्यामुळे तटस्थ परिस्थिती असल्यामुळे यावर्षी तसं सामान्य पावसाची परिस्थिती आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये फार पाऊस लांबेल असं काही समजण्याचं कारण नाही. त्यामुळे मी असं 10 तारखेपर्यंतच त्याला स्टॉप दिलेला आहे आणि 23 तारखेपासून 10 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचं वातावरण राहील. जवळपास 23 तारखेपर्यंत माझं स्पष्ट म्हणणं आहे की जो पाऊस पडणार आहे तो मान्सूनचा पाऊस पडणार आहे. तसं 13 ते 23 हे 10 दिवस सुद्धा परतीच्या पावसाची लक्षणं असलेला पाऊस पडणार आहे. परंतु तो परतीचा असेलच असं नाही, काही भागात तो जाणवेल परतीसारखा, कारण परतीचा प्रवास सुरू व्हावा लागतो परतीच्या पावसासाठी. तर तो 23 तारखेनंतर सुरू होईल असा माझा अंदाज आहे. थोडं 3-4 दिवस मागे पुढे असतं ते, परंतु साधारणपणे 23 तारखेनंतर म्हणजे 23 ते 10 ऑक्टोबर हा परतीच्या पावसाचा कालावधी आपण निश्चित करतोय. तर 13 ते 23 हा थोडा परतीच्या पावसासारखाच, परंतु मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडासह, काही कमी दाबांच्या प्रभावाने असा पाऊस पडेल. तर थोडं असं दिसतंय की 28 तारखेपासून म्हणजे गणपतीचा जो कालावधी आहे त्या गणपती सुरुवातीला पाऊस थोडा कमी राहील, परंतु गणपतीचे शेवटचे 5 दिवस सुद्धा अतिशय उत्तम पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि मग नंतर तर मी तुम्हाला दिलेली 13 तारीख वगैरे आहे त्याच तारखा येतात. त्याच्यामुळे एक परतीच्या पावसामध्ये तुम्हाला जे भाग म्हणजे मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गरजेपुरता पाऊस होऊन जाणार आहे. म्हणजे फार अतिरिक्त पाऊस होईल असं नाही, परंतु बाँड्री सरासरीची ओलांडली जाईल. त्यामुळे आपल्याला यावर्षी सुरुवातीला जो जानेवारीमध्ये 26 जानेवारीला अंदाज दिला होता तो 103% दिला होता महाराष्ट्रासाठी, आणि नंतर आपण तो 106% म्हणजे 3% त्यात आपण ॲड केले होते. परंतु म्हणून मी आता असं म्हणतो की साधारण असंच समजा तुम्ही की 103 ते 106% दरम्यान पावसाची वार्षिक सरासरी महाराष्ट्राची राहील असा आपला अंदाज आहे. त्यामुळे याच्या पुढे कुठलाही आकडा यामध्ये येऊ शकतो. आता महत्त्वाची बाब म्हणजे शेतीला आवश्यक असलेला पाऊस पडेल. जे तलाव, विहिरी किंवा ज्या भागाला पाऊस कमी त्या भागातली पावसाची गरज भागेल, म्हणजे तुमच्या गरजेपुरता पाऊस पडणार आहे. आणि काही विभाग हा अतिरिक्त पावसाचे असतात, त्याच्यामुळे पावसाची सरासरी वाढत असते. मात्र यावर्षीचं वैशिष्ट्य असमान वितरणाचं राहिलं, ते पुढे सातत्य तसंच राहील. आणि त्यामुळे थोडं पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये हा परतीचा पाऊस अधिक चांगला पडतो असा अनुभव आहे. तर यावर्षी थोडा पश्चिम महाराष्ट्रावर जर 1-2 कमी दाब आले तरच या ठिकाणची पावसाची गरज भागेल, अन्यथा या ठिकाणी थोडी पावसाची घट दिसते आहे सध्या तरी. महाराष्ट्रामध्ये फार वाईट परिस्थिती नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं पाऊसमान आहे, सरासरीच्या जवळपास आलेलं पाऊसमान आहे. पाणीसाठे आणि 85 ते 90% भरलेले आहेत मुख्य पाणीसाठे, आणि जे आता परतीच्या पावसावर भरतात ते सुद्धा भरणार आहेत. त्यामुळे आपल्याला यावर्षी तशी पावसाची पाण्याची फारशी चणचण भासणार नाही. परंतु आपल्याला पुढील वर्षी याच्यापेक्षा विचित्र परिस्थिती असू शकते असा एक संकेत आहे. त्याविषयी सविस्तर अंदाज आपण नंतर घेणारच आहोत. त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा सारांश सांगतो. साधारणपणे 13 ते 23 सप्टेंबरच्या दरम्यान मान्सून परतीच्या पावसाची लक्षणं असलेला मान्सूनचा पाऊस पडेल. 23 तारखेपासून 10 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पावसाचा पूर्ण प्रवास होईल आणि साधारण 27-28 पर्यंतच म्हणजे सप्टेंबरच्या मान्सून महाराष्ट्रातून सुद्धा परतीचा प्रवास करेल. मधून काही परतीचा पाऊस म्हणजे मान्सूनच्या परतीचा प्रवास झाल्यावरही थोडे पाऊस होत असतात, ते पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला ते ऑक्टोबर 10 पर्यंत आपल्याला मान्सूनचा परतीचा प्रवास चालू आहे असं दिसेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.